नमस्कार. आज आपण बनवणार आहोत अस्सल मातीतली गावरान आणि चविष्ट अशी डाळ ढोकळी. आपण डाळच्या बदली आपण हुलगे वापरणार आहोत आणि हुलगे तुम्ही जसे पाहिजे तसेच आणून थोडेसेच आणा आणि फ्रीजमध्ये ठेवा, नाहीतर त्याच्यामध्ये लवकरच म्हणजे आळ्या वगैरे होतात. तर मी इथं 4 मूठ हुलगे घेतले आहेत. 2 पाण्याने धुतले आहेत. तुम्ही एकदम लाल असे पण हुलगे घेऊ शकता. ह्याचा कलर थोडासा लाईट आहे. आणि आता आपल्या घरी म्हणजे जेवढं पीठ पाहिजे तेवढं आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत. आता मी हे 5 माणसासाठी घेतलं आहे आणि आता एक होल करून आपण म्हणजे वितळलेलं तूप होल करून आपण घालणार आहोत. तुम्ही समजा जाडी रोटी बनवणार आहात, म्हणजे जी आपण जाड पोळी बनवली आहे तरच तुम्ही मोहन टाका, नाहीतर नॉर्मली मोहन नाही टाकलं तरी चालेल. नंतर हिंग, हळद, लाल मिरची, तुम्हाला याच्यामध्ये म्हणजे लसूणची पेस्ट, आलं लसूणची पेस्ट टाकायची असेल ते पण टाकू शकता. नाहीतर फार सारी कोथिंबीर, आता पावसाळ्यामध्ये कोथिंबीर खूप छान येतं, ती पण तुम्ही टाकू शकता बारीक कापून. आता धने टाकल्या, धना पावडर आणि मीठ चवीप्रमाणे आणि आपण थोडासा ओवा टाकणार आहोत. म्हणजे आपण हे म्हणजे रात्रीच्या जेवणासाठी बनवलं असं तर हे खाल्ल्याने पोट वगैरे चढणार नाही. आता मी इथं घेतली कसुरी मेथी. तुम्ही कसुरी मेथी पण घेऊ शकता. नाहीतर माझ्यासारखं कसुरी मेथी घेऊ शकता. नाहीतर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कोथिंबीर एकदम बारीक चॉप करून टाकू शकता. आता सकाळची थोडीशी डाळ राहिलेली, ती डाळ मी ह्याच्यामध्ये म्हणजे आपण त्याच्याने आपण कणिक मळून घेणार आहोत. जरूरत पडली तर पाणी पण वापरणार आहोत. थोडंसं पाणी पण मीठ वापरलं आणि घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. आता थोडीशी सासूबाईंची पण मदत लागणार आहे, कारण की आपण असं गोल-गोल चक्क्या बनवणार आहोत. एकदम बारीक पण नाही आणि एकदम लहान पण नाही, अशा गोल अशा पद्धतीने तुम्हाला त्याच्या चक्क्या बनवायच्या आहेत. तुम्हाला समजा टाईम अवेलेबल नाही आहे, तर तुम्ही एकदम मोठी पोळी बनवून त्याचे शंकरपाळी कसं बनवतो त्या पद्धतीने पण करू शकता. तुम्हाला टाईम अवेलेबल असेल तर तुम्ही असं पण करू शकता. याच्याने त्याची टेस्ट खूप छान येते. तुम्ही पाहिजे तर अशा मातीच्या भांड्यामध्ये पण बनवू शकता, पण टाईम अवेलेबल नसल्यामुळे आपण कुकरमध्ये पटापट बनवणार आहोत. कुकरमध्ये बनवल्यामुळे 7 ते 8 शिट्टीमध्ये आपले हुलगे चांगले बनून तयार होतात. आता त्याच वाटीच्या जे हुलगे घेतले त्याच्याच वाटीने मी पाणी घेतलं आहे आणि एवढं पाणी मी टाकलेलं आहे. त्याच्या दुप्पट पाणी म्हणू शकता आपण. आणि मीठ टाकणार आहोत चवीनुसार. आता ह्याच्यामध्येच आपण थोडंसं एक 5-10 मिनटं उकळून घेणार आहोत. एक साईडला मी ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण आता फोडणी टाकणार आहोत. फोडणी तुम्ही नंतर पण टाकली तरी चालेल, पण मी पहिल्यांदाच टाकून रेडी करणार आहे. आता त्याच्यामध्ये पण आपण फोडणी टाकताना तूप घेणार आहोत. जिरे टाकणार आहोत. मोहरी नाही टाकायची. मोहरी तडकायला पण वेळ लागतो आणि त्याच्यामध्ये टेस्ट पण एवढी चांगली येत नाही. आता थोडेसे कढीपत्ते टाकणार आहोत, हिंग, हळद आणि तुम्ही पाहिजे तर हिरवी मिरची, लसूण पण टाकू शकता तुम्हाला फोडणीमध्ये टाकायचा असेल तर. आणि थोडंसं आपलं काश्मीरी लाल मिरची पावडर टाकली आहे. त्याच्याने कलर खूप छान येतो. तुम्ही नॉर्मलवाली पण टाकू शकता. अजून थोडंसं मिरची कमी वाटली म्हणून मी टाकते. धना पावडर थोडीशी अर्धा चमचा. असं आपली फोडणी म्हणून तयार झाली आहे. याला पण उकळी फुटण्यासाठी मी 5-10 मिनटं ठेवलं आहे. नंतर गॅस बंद केला आहे. आता आपल्या ह्या चक्क्या बनवून तयार झाल्या आहेत आणि आपला गॅस ह्याला चांगली उकळी फुटल्यानंतरच ढोकळी आहे त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने हलवून घ्यायचं आहे आणि मग नंतर आपला कुकर बंद करून 7 ते 8 शिट्टी घ्यायची आहे. तुमचा कुकर समजा फार मोठा आहे आणि त्याची शिट्टी फार मोठी होते तर कमी शिट्टी घ्या. हा कुकर छोटा पण आहे आणि याची शिट्टी पण छोटी होते, म्हणून मी 7 ते 8, तुम्ही 5 ते 6 घेऊ शकता. आणि आता आपण जाडी रोटी बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी थोडंसं अर्धा ह्याचा मी ढोकळी बनवली आणि अर्धा जे कणिक आहे ती ठेवली आहे ना, अशा पद्धतीने आपल्याला त्याचा गोल बनवून घ्यायचा आहे. कुठे पण क्रॅक्स आले नाही पाहिजे. तर आपली जाडी रोटी तुटू शकते, म्हणजे जाड पोळी जी आपण बनवणार आहोत. अशा पद्धतीने आपल्या जाड पोळी लाटून घ्यायची आहे आणि एकदम बारीक आचेवर आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे. आणि ही पोळी नाही फुगण्यासाठी आपल्याला त्याचे शेक द्यायचे आहेत. तुम्ही चाकूने पण देऊ शकता, नाहीतर आपल्या चमच्याने पण असे आपल्याला लाईन्स बनवायचे आहेत. आणि थोडंसं शिजल्यानंतर म्हणजे थोडासा कलर चेंज झाला, आपल्याला टर्न करायचा आहे दुसऱ्या बाजूला
आणि अशा आपल्याला चिमटीने त्याला होल बनवायचे आहेत. ही खूप छान लागते. तुम्ही जरूर ट्राय करा. तुम्हाला स्किप करायचं तर स्किप पण करू शकता. नॉर्मल आपली ढोकळी पण बनवू शकता. पण ही जरूर करून बघा. मसाला रोटी पण म्हणू शकता तुम्ही ह्याला. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे चहाबरोबर नॉर्मली असं खाण्यासाठी मुलांना डब्यासाठी वेगळा काहीतरी पदार्थ तुम्ही नक्की करून बघा. आणि आपल्याला मंद आचेवरच त्याला शेकायचं आहे. आपल्या इकडे एक साईड शिट्टी पण चालू आहे आणि एक साईड आपली जी पोळी आहे ती पण बनती आहे. आणि एकदम चांगला लाल कलर आल्यानंतर सगळीकडे आपल्याला असं दाबून दाबून शेकायचं आहे. चांगलीकडे लाल कलर आल्यानंतर आपल्याला त्याला मोठ्या आचेवर एक जाळी ठेवून आपल्याला शेकायचं आहे. त्याला पूर्ण लाल कलर येण्यासाठी. एकदम मंद आच होती, आता मोठी आच केली आहे. तुम्ही बघू शकता. आपलं कुकर पण झालं आहे आणि एक कपडं घ्यायचं आहे. कपड्यानेच तुम्हाला बघायचं आहे, नाहीतर हात भाजू शकतो, नाहीतर चिमट्याने वगैरे करू शकता. एक साईड झाली आहे. तुमच्याकडे अशी जाळी नसेल तर असं स्टँड असेल तर त्याच्याने पण तुम्ही करू शकता. आणि सगळीकडे चांगला लाल कलर आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. जाळी काढून घ्यायची आणि साईडचे जे कॉर्नर आहेत अशाच आपला तवा ऑलरेडी गरम असतो, तर साईडचे जे आपले कॉर्नर आहेत असे शेकून घ्यायचे. बघू शकता तुम्ही. बघा साईडला आपलं एकदम चांगल्या प्रकारे शेकून घेतलं आहे. सगळीकडून शेकून घ्यायचं आहे गोल फिरवत आपल्या नॅपकिनच्या साहाय्याने नाहीतर कपड्याच्या साहाय्याने. आपलं चांगलं शेकून झालं आहे आणि जे पण आपण जे होल बनवले आहे त्याच्यामध्ये पूर्ण तूप भरून घ्यायचं आहे. तुम्ही वितळलेलं पण तूप वापरू शकता, नाहीतर नॉर्मल असं तूप वापरल्यानंतर फार घट्ट पण नाही वापरायचं. थोडंसं वितळलेलं तूप वापरलं तर एकदम व्यवस्थित आपलं ते भरले जातील. सगळीकडे होल भरलेलं आहे तुम्ही बघू शकता तुपाने. आता ते एक साईडला ठेवून द्यायचं आहे. बघू आपण ढोकळी कशी छान झाली आहे की नाही झाली आहे. तुम्हाला वरून तडका टाकायचा असेल, वरून फोडणी द्यायची असेल लसूण वगैरे टाकून तुम्ही देऊ शकता. आपली ढोकळी मस्त बनून तयार झाली आहे. नंतर ती फार म्हणजे घट्ट होते, त्यामुळे थोडंसं लिक्विड जे पाणी आहे आपण ठेवलेलं आहे आणि गरमागरम सर्व करा. लिंबू नाहीतर आपलं लोणचं, पापड वरून मस्त असं गावरान तूप घालून. नक्की आवडेल. कमेंट करून जरूर सांगा कशी वाटली रेसिपी. आणि चॅनलवर नवे असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. एकदम मस्त अशी ढोकळी बनून तयार झाली आहे आणि आपली जी जाडी रोटी आहे ती पण एकदम मस्त झाली आहे. तुम्ही दुसऱ्या दिवशी पण ही रोटी ठेवून खाऊ शकता चहाबरोबर, नाहीतर तुम्ही दूध, कॉफी कशाबरोबर पण. भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.